गावात जन्मताचा समस्या तुमची साथ आमची। सर्वसामान्य घरात जन्म घेऊनही डॉक्टर आशिष शेलार यांनी मुंबईच्या कठीण वास्तव्यावर मात करत स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं। व्ही शांताराम यांच्या हस्ते पहिलं पारितोषिक मिळवणारा शेलार यांचा प्रवास तरुणांसाठी प्रेरणादायी आहे। जीवनाच्या रंगमंचावर यशाचं निदर्शन करणारे शेलार आजच्या पिढीसाठी आदर्श ठरले आहेत। रस्ताचा विभाग, आमची चाळ, तिचं नाव कुंभार चाळ, जिथून 101 पावलांवर 144 टेनामेंट म्हणजे अमर नाईक राहणारी चाळ, दुसऱ्या बाजूला 150 पावलावर 200 पावलावर दगडी चाळ, समोर रस्ता क्रॉस केला तर आर्थर रोड जेल आणि डाव्या बाजूला चाळीला लागूनच ज्या गुंडांना राजकीय वरद असतं तेव्हा असेल, आताच नाही म्हणता ना, तो बीड वगैरे काढाल तुम्ही सगळं, तर त्यांना हॉस्पिटलची व्यवस्था मिळणारं कस्तुरबा हॉस्पिटल, अशा या, आणि मागच्या बाजूला बकरी अड्डा। सो बकरी अड्डा टू 144 टेनामेंट टू आर्थर रोड जेल टू दगडी चाळ, या चौकोनामध्ये असलेल्या कुंभार चाळीत माझा जन्म झाला। आणि कुठल्याही चाकरमान्याला किंवा कोकणी माणसाला त्याचं जे घर असतं, तसंच आमचे वडील कोकणातून आले, कुडाळमधल्या हुंबरमाळा अणाव गावातून इथे स्थायिक झाले, जुजबी शिक्षणात जी काही नोकरी करता येईल ती नोकरी करत होते। चाळीतली खोलीमध्ये 2 भाऊ, दोन्ही भावांची म्हणजे माझ्या काका आणि वडील याची बिराडं, मग त्याच्यातली ओढाताण, त्यातल्या आर्थिक स्थितीतल्या अडचणी, त्यातनं करावयाचे सण, त्यातनं चाळीत व्हायचे ते उत्सव, त्यातनं चाळीत व्हायचे ते खेळ, या सगळ्यामध्ये स्वाभाविकता जे होतं तेच 2 भावांचं घरावरना होणारा, कारण घर हा महत्त्वाचा विषय आहे ना, त्या चाळीत होणारं विभाजन, मग ती चाळ पडणं, कारण ती जुनी चाळ आहे, बांबू टेकू लावण्याचं कॉन्ट्रॅक्ट, मग तिथून निघाल्यावर नवीन चाळीचं पुनर्विकास होईपर्यंत संक्रमण शिबिर, ट्रान्झिस्ट कॅम्प, असा सगळा प्रवास मी तो पाहिलेला आहे। त्याचा फायदा झाला की गुंड का होऊ नये हे कळलं। गुंड झालो असतं असं माझं म्हणणं नाही, पण या सगळ्यात ना मूळ आपली जी मुंबई म्हणून जे आहे ना ते तिथून मिळालं। मला अजूनही आठवतं की माझा पहिला पुरस्कार हा त्याच रस्त्यावर आपण न्यू शिरीन टॉकीजला जाताना, पूर्वीचं संत गाडगे, आताचं संत गाडगे महाराज चौक, पूर्वीचं जेकब सर्कल, त्याच्या अलीकडे साने गुरुजी रस्ता नवरात्रोत्सव मंडळ, म्हटलं तर इंडस्ट्रीशी माझा संबंध तेव्हापासून आहे। अच्छा, कारण मी होतो 3रीत वगैरे असेल, तर त्या नवरात्रोत्सव मंडळात स्पर्धा होत्या, वडील आमचे त्या मंडळाचे कार्यकारी सदस्य वगैरे वगैरे वगैरे, आणि मग आपल्याला माहिती ना त्या बुद्धिमत्तेच्या वगैरे स्पर्धा असतात, 15 नावं बोर्डवर लिहितात आणि ती 15 नावं पुसून टाकतात 1 मिनिटात, आणि जो 15 लिहेल तो नंबर 1, 12 लिहेल तो नंबर 2 वगैरे वगैरे। तर मला नंबर 1चं पारितोषिक जेव्हा मिळालं, ते पारितोषिक मला 3रीमध्ये, म्हणजे माझ्या आयुष्यातलं पहिलं पारितोषिक, हे मला व्ही शांतारामच्या हस्ते मिळालं। हो हो, क्या बात। आणि त्याची पण एक मोठी कहाणी, कारण तेव्हा शांताराम साहेब त्यांच्या स्टुडिओवरना घरी त्या रोडने जायचे आणि त्यांची ठरलेली वेळ असायची, ती त्यांची गाडी, त्यांची ठरलेली वेळ, आणि मग मंडळातल्या लोकांनी असं ठरवलं की अरे आपल्या नवरात्रोत्सव मंडळाला व्ही शांताराम साहेबांना रोज इथून जातात बोलवलं पाहिजे। बोलवणार कोण? मग त्यावेळी व्ही शांताराम म्हणजे व्ही शांताराम। मग ठरवून यांनी गाडी रोखण्याचं आंदोलन केलं मंडळाच्या लोकांनी। तेव्हापासून तुमची आंदोलनाची? माझी नाही, हे वडील, मग तिथून परंपरा असं म्हणून। तर ते थांबवल्यावर मग शांताराम साहेब भडकले, हे काय, हात जोडून सगळे उभे राहिले, म्हणाले अहो आमची इच्छा आहे तुम्ही नेहमी जाता नवरात्राला, पारितोषिक द्यायला या। बिलकुल येणार नाही,
ही काय कार्यपद्धती आहे का वगैरे वगैरे वगैरे. 2 दिवस हे बाजूला उभे राहिले, गाड्या गेल्या. तिसऱ्या दिवशी त्यांना काहीतरी वाटलं, ते थांबले, म्हणाले ठीक आहे मी येतो. आणि मराठी इंडस्ट्रीशी माझा परिचय तेव्हापासून. वा वा, म्हणजे जुना परिचय आहे तुमचा तसा. हा, म्हणजे न कळत असतानापासून परिचय. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.